नमस्कार. जोडी सासू सुनेची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर ना लाईक आणि कमेंट करायला कधीही विसरू नका. नक्की करा, आवर्जून करा. आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील ना, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं ना, त्यांनी तर अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्हाला. कमेंट ही कराच की ज्यामुळे आम्हाला तुमचे आभार मानता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गावाकडची लोक आहेत. चूल पिटली बघ. काय ठेवायचं काय कालून करायचं ठरलं? डालचा करायचंय ना. डालचा बर करा. आण सगळं सामान. एक मी चूल पेटवली एक चांगली चूल पेटली. आता एक करायचं मातीच्या भांड्यात. चला आता लय दिवस झालं मातीच्या भांड्यातलं काय खायला भेटलं नाही. कांदा घे ना चिरायला. मोठा घे म्हणजे मग एक कांदा कापला तर काम होईल. काढवारचा सूर्य आहे ते हे कापायचं पुढे. मुलांचा गोंगाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट हा कुठंच जाखत नाही. तर चला आता ना लय दिवस झालं मातीच्या भांड्यातला आपण खाल्लंच नाही. आणि ते पण चुलीवर. आमच्याकडं 2 दिवस झालं थोडा थोडा पाऊस पडतोय, पण तरी पण चुलीवर खाण्याचा काय राहत नाही. चला आज तरी पण चूल पेटवली आणि मस्त असा दाल खिचडी बनवू आपण. तर चला आपण ना आलं लसूण जरा टेचून घेऊ आणि त्या फोडणीला आलं लसणाची फोडणी दिली ना मग मस्त वास येतो बघा लसणाचा. पण ना थोडं टमाटे टाकून घेऊया. तर बघा आपण ना लाल मिरच्या आहेत आपल्या वल्ल्याचे आहेत, पण लाल आहेत ते टाकते मी आता. या वाळलेला नाही. आणि हा तेजपत्ता आणि हा कढीपत्ता टाकते. हे आलं लसणाची पेस्ट. आता आपलं आहे ना कांदा आणि टमाटर चांगलं परतलंय. आपलं आता हे मिरच्या जरा चांगल्या शिजून द्यायच्या. त्यात ना आपण ना मोहरी जिरी हळद टाकून घेऊ. तर आपण ना लाल मिरच्या घातल्यात. आपल्याला दालचा म्हणजे लय तिखट नाही लागत म्हणून थोडासा मसाला घालते मी आपला घरचा. आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊ मीठ. आणि तांदूळ म्हणलं ना की मीठ आपल्याला जास्ती पाहिजे भातामध्ये. त्याच्यात शिजतानाच आतमध्ये मीठ चांगलं शिरतं म्हणून अगोदरच मीठ टाकायचं. आणि सगळ्या डाळीना एकत्र करून टाकायच्या म्हणजे चांगली पौष्टिकता येते. तर यामध्ये आपण ना भोपळा सुद्धा घालणार आहे. पण भोपळा टाकून घेऊ यामध्ये.
आता बघा आपला कांदा आहे ना मस्त शिजलाय, त्याच्यात टमाट कांदा अगदी बारीक झाले. ही मसुराची डाळ आहे आणि ही आपली घरची डाळ आहे तुरीची, त्यामुळे आहे ना मुगाची आपल्याकडे नाही आहे, मग तुरीची डाळ टाकून मी धुवून घेते. पण हे डाळ सगळी धुवून घेतली मस्त आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊ. कमी करता येईल जास्त. बसल का ग याच्यात एवढं मस्त करायचं. तांदूळ धुवून घेतलेत आता. सुनबाई माझा दीर आलेला आहे, चहा ठेव थोडा. चला आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. तांदळापेक्षा भरपूर जास्त असं पाणीच लागतं. रोज चॉकलेट नका देत जाऊ त्याला. हा दात किडतीन, रोज नाही द्यायची. काय देऊ बाळा? त्याला तुझ्या घरात नाही तिथे तिकडे जातो तिकडे तर पहा मंडळी, आपली डाळ खिचडी तयार झाली आणि मस्त अशी चुलीवरची, ती पण मातीच्या मटक्यातली. खाण्याला काही वेगळीच चव येणार आहे बघा. आज खूप छान अशी लागते चुलीवरलं, कुठलंही असो खायला मस्त. तर पहा मी वाढून घेते, गरमागरम अगदी मस्त आणि खूप छान सुगंध येते. तर पहा आता त्याच्यावरती ना गरममध्येच थोडंसं तूप टाकायचं आपलं घरचं आणि त्याच्याच बाजूला कांदा, कोथिंबीर आणि टमाटर असलं तर टमाटर, पण आपल्याकडे काही टमाटर नाही, मग मी लिंबू आणि कांदा ठेवते आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकते. पहा किती मस्त झाले, खूप छान लागतं. आणि ते दाल खिचडी आहे, तर काही ठिकाणी दालचं बोलण्यात आलं तर तुम्ही समजून घ्या. आणि आमची दाल खिचडी कशी तयार झाली आणि बघा, आणि या तुम्ही पण जेवण करायला आमच्याबरोबर. खूप छान आणि डाळी टाकल्यामुळं पौष्टिक. तर धन्यवाद.